प्रेक्षकांनो वचन दिले तू मला मालिका आत्ता अशा मनोरंजनाच्या वळणावरती येऊन ठेपले ना. आजचा 1 एप्रिलचा भागसुद्धा तसाच जबरदस्त आहे. तर आता शौर्यवरती कोसळलंय मृत्यूचं सावट. शौर्य खूप मोठ्या जीवघेण्या संकटात अडकलाय. आता त्याला वाचवण्यासाठी आजीने ऊर्जाचा खरी धावा घेतलाय. हात जोडून विनंती केली आहे. आता शौर्याचा जीव वाचवण्यासाठी ऊर्जा जाईल का? आणि हुळबुट्टेने एका दगडात 2 पक्षी मारलेत. म्हणजे त्याने पद्माची अक्कलही ठिकाणावरती आणली आहे आणि सोबतच ऊर्जावरचे आरोपही खोडून काढलेत लाचखोरीचे. आता हुळबुट्टे म्हटल्याप्रमाणे त्यांचीच तंगडी त्यांच्याच गळ्यात घातली आहेत पद्माने बरं का. हर्षवर्धनने पाठवलेले पैसे दिव्याच्या तोंडावर फेकून मारत आता पद्माने एक अट ठेवली. प्रेक्षकांनो, शौर्याला डॉक्टरांनी दिले होते फक्त 3 तास. त्यातला आता शेवटचा अर्धा तास उरलाय. त्याचा जीव वाचवण्यासाठी ऊर्जा खरोखरच धावत येईल आणि पद्माची केस मागे घेण्यासाठीची नेमकी अट आहे तरी काय? बघूयात आजच्या या धमाकेदार भागामध्ये. भाग शेवटपर्यंत जरूर बघा. आणि प्रेक्षकांनो, तुम्हाला ना खरंच एक रिक्वेस्ट आहे, प्लीज आपल्या व्हिडिओला हाय पॉईंट द्या. बघूयात आजचा हा मस्त भाग. ऊर्जा प्रचंड भडकलेली असते आणि स्वतःशी ती चिडून बोलते की मला माझ्या आयुष्यात नको आहेस तू शौर्य. मला आयुष्यातच काय माझ्या आठवणींमध्ये सुद्धा तू नको आहेस. आणि तिकडे शौर्य ताडकन उठतो आणि स्वतःशी बोलतो की पण तू मला माझ्या आयुष्यात हवी आहेस ऊर्जा. अचानकच शौर्याला काय होतं माहीत नाही. त्याला अचानक चक्कर येते आणि तो जागीच बेशुद्ध पडतो. अख्खी रात्र तो बेशुद्ध आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बघा, ऊर्जाने आता हुळबुट्टेनं कॉल केलेला असतो. ती सांगते की हां सर, मी आता बँकेतच जायला निघाले, तेथून मी तुम्हाला येऊन भेटते. हुळबुट्टे सांगतो की मॅडम, तुम्ही एक काम करा बघा, ते पैसे आणून तुम्ही पोलीस स्टेशनात सोडा म्हणतो मी. बाकीचं काय करायचं ना ते माझं मी बघतो. आता ऊर्जा विचारते की सर, पण पद्माचं काय करायचं हो? तिच्या डोक्यातलं ते खूळ काढायचं तरी कसं? मी एक काम करू का सर, मी तिला तुमच्याकडे घेऊन येऊ का? तेव्हा हुळबुट्टे विचारतो की ऊर्जाताई, तुम्हाला खरंच वाटतं का ते पोरगी पैसे घेऊन पळून जाणार आहे म्हणतो मी? तेव्हा ऊर्जा म्हणते की नाही नाही, पद्मावरती माझा विश्वास आहे. तेव्हा हुळबुट्टे समजावतो की ऊर्जाताई, तुम्ही एक काम करा, तुम्ही ना त्या पोरीचा विषयच सोडून द्या. तिच्यावरती नजर ठेवायला मी कॉन्स्टेबल ठेवतो बघा. तिला काही होऊ देणार नाही मी डायरेक्ट तिला इकडं पोलीस स्टेशनात घेऊन येतो. ऊर्जा विचारते की पण सर, त्या आत्माराम गमलेचं काय करायचं? तेव्हा हुळबुट्टे सांगतो की ऊर्जाताई, हे बघा त्या माणसाचा शोध चालू आहे बघा. तुम्ही ना ते पैसे पटकन बँकेतून काढा आणि पोलीस स्टेशनात आणून सोडा म्हणतो मी. ओके, आणि फोन ठेवून देतो. ऊर्जा इतकं चिडले, इतकी भडकली आहे ना शौर्यावरती. अजूनही ती त्याच गैरसमजत आहे. मनातच ती काय विचार करते माहिती आहे? इकडे मला अडकवून तू आरामात बसला असतील ना शौर्य? नाही ग ऊर्जा, उलट त्या बिचाऱ्याची अवस्था इतकी वाईट आहे. तिकडे अजूनही शौर्य बेशुद्ध आहे. त्याचं अख्खं कुटुंब त्याच्या भोवताली आहे. शौर्याची अशी अवस्था का झाली याचं कारण माहिती असणारी फक्त एकमेवच व्यक्ती आहे, ती म्हणजे त्याची आजी. अख्खं कुटुंबच खूप पॅनिक झालेलं असतं. अचानक शौर्याला काय झालं कोणालाच काहीच कळत नाही. डॉक्टरांना बोलावलेलं असतं. डॉक्टर चेकअप करतात. हर्षवर्धन विचारतो की डॉक्टर, काय झालं आहे माझ्या शौर्याला? असं अचानकच काय? डॉक्टर सांगतात की हे बघा, टेम्परेचर खाली येणं खूप महत्त्वाचं आहे. विजयासुद्धा रडायला लागते. शौर्याला अचानक हेच काय होऊन बसलं आहे? किती छान, किती हसरा होता माझा मुलगा. आदित्य विचारतो की पण टेम्परेचर खाली काय येत नाही आहे? तुम्ही तर रिपोर्ट नॉर्मल आहेत म्हणताय ना? डॉक्टर सांगतात की हो, कधी कधी होतं असं. हर्षवर्धनला तो बाजूला बोलावतो. शौर्याचं अंग पूर्ण तापाने फणफणत असतं. घरातल्यांच्या सगळ्यांच्या जीवाला नुसता खोर लागून राहतो. दिव्याच्या नाही या, कारण दिव्याची अवस्था अशी आहे ना, धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का. तिला तिच्या घरी किंमत नाही आणि जहागीरदारांकडे तर नाहीच नाही. डॉक्टर हर्षवर्धनला बाजूला घेऊन येतो आणि सांगतो की शौर्याला तो त्रास जो होतोय ते सगळं मानसिक धक्क्यामुळे झालंय. हर्षवर्धनला डॉक्टर विचारतात की असं तुमच्या घरात काही घडलंय का ज्यामुळे त्याच्या डोक्यावरती मानसिक ताण आला असावा? हर्षवर्धन सांगतो की नाही.
आता डॉक्टर विचारतात की मला ना तुमच्या वकील लोकांचं साहेब कळतच नाही, तुमचा बी पीसुद्धा याच कारणाने वाढतो. मला सांगा की तुम्ही एखादी कॉम्प्लिकेटेड केस सोपवली आहेत का त्यांच्याकडे? हर्षवर्धन सांगतो की नाही. आता डॉक्टर विचारतात की मग काही थ्रेट्स वगैरे, तरी हर्षवर्धनचा नकारच येतो. डॉक्टर हर्षवर्धनला विचारतात की हे बघा वकील साहेब, जे काही झालं असेल ते प्लीज मनमोकळेपणाने बोला, काही लपवू नका माझ्यापासून. हर्षवर्धन वैतागतो की नाही हो डॉक्टर, असं काहीच झालेलं नाही आहे आणि मी तुमच्यापासून का लपवेन, मला माहीतच नाही आहे त्याने कोणत्या गोष्टीचा स्ट्रेस घेतला आहे. तेव्हा डॉक्टर म्हणतात की ठीक आहे, पण त्याचं कारण कळणं खरंच खूप महत्त्वाचं आहे, कारण जोपर्यंत तुमचं शौर्य त्या स्ट्रेसमधून बाहेर येत नाही ना, तोपर्यंत तरी तो ठीक नाही होऊ शकणार. हे बघा, मला दुपारी एक सर्जरी आहे, मी तेवढी सर्जरी करतो आणि परत एकदा राऊंड मारतो. हर्षवर्धन म्हणतो की ठीक आहे. आता डॉक्टर निरोप घेऊन निघून जातात. आदित्याला हर्षवर्धन डॉक्टरांना सोडायला सांगतो. विजया रडायला लागते की अहो काय झालं हो आपल्या शौर्याला, सर्वांच्याच जीवाला नुसतं खोर लागून राहतो. आजी रडत असते, मनातच विचार करते की मला चांगलंच माहिती आहे की शौर्याला नक्की काय झालंय. आता याचा इलाज मलाच करावा लागेल. इकडे पूर्वा मशीनवरती कपडे शिवत असतानाच ऊर्जा येते. ऊर्जा आता कॅश घेऊन आलेली असते. पूर्वाला ती सांगते की आई, हे बँकेतून पैसे काढून आणलेत, आता हे पोलीस स्टेशनमध्ये जमा करावे लागतील, त्याआधी पॅक तर करावे लागतील ना. त्यावर पूर्वा सांगते की तिथे कपाटामध्ये ना एक लिफाफा असेल, त्याच्यामध्ये पॅक कर. ऊर्जा कपाटाकडे जाते. जेव्हा ती लॉकर उघडते ना, तिथे तिला त्या मुलाचा फोटो दिसतो, जे तळवी काकूनी स्थळ आणलेलं असतं ऊर्जासाठी ती, आणि रागाच्या भरात ती तडकाफडकी निर्णय घेते. पूर्वाला फोटो दाखवत ती विचारते की आई, तू यांना बोलवणार नाही आहेस का? ऊर्जाच्या म्हणण्याचा अर्थ तिला उमगतो. पूर्वा तिला म्हणते की ऊर्जा, आपण या विषयावरती आत्ता नको बोलायला. पण ऊर्जा हट्टालाच पेटते. आई, म्हणजे तू या लोकांना बोलवणार नाही आहेस का? आता पूर्वा रागात तो फोटो हिसकावून घेते. मी म्हटलं ना ऊर्जा, या विषयावरती नको आहे बोलायला. ऊर्जा चिडून बाहेर निघून जाते, पण ती येताना दळवी काकूंना बरोबर घेऊन येते. दळवी काकू येऊन विचारतात की काय झालं पूर्वा, तुम्हाला कशाला बोलवलं? पूर्वा आश्चर्यचकित होते. मी मी कधी बोलवलं? दळवी काकू सांगते की ही काय, अगं ऊर्जा आली होती, म्हणाली की तू मला बोलवलंयस, काय आहे काम? आता पूर्वा तिच्याकडे धक्क्यानं बघते. ऊर्जा कपाटाकडे जाते. दळवी काकू विचारतात की ऊर्जा, अगं कशासाठी बोलवलं आहेत? ऊर्जा कळून न कळल्यासारखी वागते. मुद्दामच म्हणते की मला माहीत नाही दळवी काकू, आई मला म्हणाली की तुम्हाला बोलावून घेऊन ये. ऊर्जा आधी कधीच अशी वागली नव्हती. पूर्वा तर धक्क्याने तिच्याकडे बघतच राहते. आता ऊर्जा आणि पूर्वा दोघींचाही लपंडावच चालू असतो. हो, लपंडाव. कारण कोणीच दळवी काकूंना काय नेमकं झालंय सांगायला तयारच नसतं. ऊर्जा म्हणते की आई, तू घे बोलून. अचानक दळवी काकूचं लक्ष जातं मशीनकडे. ती म्हणते की ए बाई, इथे परीक्षितचा फोटो कशाला ठेवलाय? अच्छा, पूर्वा हे काम होतं का? अगं तू फोन केला नाही आहेस का जाधवांना? आता पूर्वा इतकं चिडून बघत असते ना ऊर्जाकडे, नुसतं खाऊ का गिळू नजरेने, कारण ऊर्जाचं वागणं तिला अजिबात आवडलेलं नसतं. पूर्वा सांगते की दळवी काकू, मी फोन केला होता पण लागला नाही. दळवी काकू म्हणतात की काय गं पूर्वा, तुझे ना या बाबतीत खरंच नखरेच आहेत आधीपासूनच. अगं आपण सारखं सारखं फोन करायचा असतो, एकदा केला आणि ठेवला, झालं का? हे बघ पूर्वा, तुझ्याच्याने ना काही होणारच नाही, थांब मीच तुझ्या फोनवरून फोन करते. आता पटकन पूर्वा अडवते, दळवी काकू थांबा. आणि ती तिरप्या नजरेने ऊर्जावरती कटाक्ष टाकत सांगते की काय करायचं, कधी करायचं, कसं करायचं, माझं मी ठरवेन. दळवी काकू आता झापतात बरं का पूर्वाला. ए पूर्वा, तू नक्की घे बोलून, नाहीतर उगाचच त्या आष्टेकरांसारखं उशीर करू नकोस. आधी त्यांना करा करा म्हटलं तर ऐकले नाहीत आणि आता त्यांच्या मंजिरीला जास्तीचे तर बापेच सांगून येतात. करशील ना तू फोन? पूर्वा म्हणते की हो नक्की करेन. आता दळवी काकू धावतच त्यांच्या घरी निघून जातात. पूर्वा इतकी चिडते, ऊर्जाची चांगलीच खरडपट्टी काढते. काय प्रकार होता हा ऊर्जा? तेव्हा ऊर्जा म्हणते की तू माझं ऐकलं नसतंस त्याशिवाय. पूर्वा चिडते, एवढंच वाटतं तर तू करू ना फोन, बोल त्यांच्याशी. ऊर्जा म्हणते की नाही आई, बरं दिसणार नाही.
पूर्वा विचारते की पण कालपर्यंत तर कामावरती फोकस करायचा आहे, मला माझं ध्येय मिळाले, हे सगळं चाललं होतं आणि आज असं भलतंच का वागतेस? तेव्हा ऊर्जा म्हणते की कारण मला आता लग्न करायचं आहे. पूर्वाला धक्का बसतो ऊर्जाचा निर्णय ऐकून. पूर्वा म्हणते की तू अत्यंत चुकीची वागतेस ऊर्जा. ऊर्जा वैतागते, रडकुंडीला येऊन सांगते की काय चूक आहे, काय बरोबर आहे. आई मला नाही माहिती. आता मला फक्त इतकंच कळतंय की मला लग्न करायचं आहे. आई एवढं सांगून आता ऊर्जा निघून जाणार असते. पूर्वा तिला थांबवते. लग्न म्हणजे काय तुला खेळ वाटतो का ऊर्जा? बाळा, हा आयुष्यभराचा प्रश्न असतो. हे बघ, तू एक काम कर, हे 5 लाखाचं प्रकरण निस्तार आणि पद्माचं मन वळवण्याचा तू प्रयत्न कर. इतकंच काम कर तू. लग्न बिग्न करण्याचा विषय जो आहे ना, तो डोक्यातून काढून टाक. पूर्वाचा सल्ला येतो खरा, पण आता ऊर्जाकडून एक धक्कादायक बातमी कळते तिला. ऊर्जा सांगते की आई, मी जेव्हा पद्माला भेटायला चालले होते ना, तेव्हा शौर्यने मला भेटण्याचा प्रयत्न केला. तेव्हा नाही, याच्या आधीसुद्धा त्याने असं वागलाय. आई, जोपर्यंत मी स्वतः लग्नाचं मनावर घेत नाही ना, तोपर्यंत या लोकांची ही नाटकं थांबणार नाही आहेत. मला तर असं वाटतं की आता त्यांना जर थांबवायचं असेल तर लग्न हा एकमेवच पर्याय उरलाय. खरं तर ऊर्जा इतकं टिपिकल विचार करत असेल. बघून ऐकून पूर्वालाच खरं नवल वाटत असता. तरीसुद्धा आता पूर्वा समजावत असते की त्या लोकांचं थांबवायचं म्हणून लग्न हा पर्याय आहे का ऊर्जा? ऊर्जाला आता दुसरं काही दिसतच नसतं. आता पूर्वा सांगते आहे ना की ते सगळ्या गोष्टी हँडल करेल बाबा, पण ऊर्जा एकच विषय सगळं बसले यार की लग्नच करायचं आहे. पूर्वाला ते सांगते की जाऊ देत, मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन येते. बघ, विचार कर तू, फोन कर आई त्या लोकांना. आणि ती तशीच निघून जाते. पूर्वाला आता सुचतच नसतं. खरं तर तिचं बुद्धीच बंद पडते की ऊर्जाची समजूत घालायची कशी, तिचं मन वळवायचं तरी कसं, कारण ती खूप टोकाचा आणि चुकीचा निर्णय घ्यायला निघाली आहे. इकडे पोलीस स्टेशनात आता पद्माला वटणीवर आणण्यासाठी हुडबुट्टेने सूत्र हलवलेली असतात. तो पोलीस स्टेशनात तिला बोलवून घेतो आणि तिच्याकडे असं का डोळे वाटारून बघत असतो ना, बिचारी पद्मा घाबरून मागेच सरकते. आता माने विचारतो की सर काय बघताय तुम्ही? तेव्हा हुडबुट्टे म्हणतो, ते तुम्हाला डोक्याला लागलं होतं ना ते इथं? तेव्हा पद्मा सांगते की नाही, मला नाही, ऊर्जाताईला लागलं होतं. हुडबुट्टे म्हणतो की पण त्यांचं तर डोकं ठिकाणावर आहे की हो, तुमच्या डोक्याला काय झालंय? डोकं ठिकाणावर नसल्यासारखं का वागताय तुम्ही? केस का सोडताय म्हणतो मी. त्यावर पद्माला आता कळून चुकतं की नक्की विषय आहे तरी काय. ती म्हणते की अच्छा, म्हणून बोलवलेत का तुम्ही? आता हुडबुट्टे इतका पेटलेला असतो ना, चिडलेला, तो पद्माला आता जा विचारतो की काय झालं, हे केस बीस सोडून पैसे घ्यायचं म्हणताय, गावी जायचं म्हणताय, नक्की काय चालू आहे तुमच्या डोक्यात खुळं? ते ऊर्जाताई गप्प बसेल, मी नाही बसणार म्हणतो मी, सगळं गुपचूप सांगायचं चल. आता त्याचा आवाज वाढलेला बघून पद्मा थरथर कापायलाच लागते आणि ती सगळं कबूल करते. साहेब, तुम्हाला खरं सांगू का, म्हणजे मला ना खरंच असं वाटतं की नको बाबा, हे केस पीस आता काहीच नको, आपलं गावी निघून जावं. म्हणजे हर्षवर्धन साहेब मला पैसे द्यायला तयार आहेत, पण नको म्हणतो मी. आता हुडबुट्टे विचारतो की मग पैसे घेतो कशाला म्हटलात? आता हुडबुट्टे विचारतो की मग ते हर्षवर्धनला कशाला बोललात हो? तेव्हा पद्मा म्हणते की साहेब, मी खरं सांगू का, मी पैसे वगैरे घेणार नाही आहे, पण गावी जायचा विचार केला होता म्हणते मी. हुडबुट्टे विचारतो की मग ते ऊर्जाताईला का सांगितलं पैसे घेऊन निघून जाते म्हणून? तेव्हा पद्मा म्हणते की खरं सांगू का साहेब, खरं तर मी हे केस ऊर्जाताईसाठीच सोडायचा विचार करते. म्हणजे माझ्यामुळे उगाच त्या बिचारीला कशाला त्रास ना, उगाचच माझ्यामुळे तिच्यावरती संकट येत आहेत साहेब, मला तिची काळजी वाटते म्हणून. आता हुडबुट्टे इतका चिडतो तिच्यावरती. एक गोष्ट ध्यानात ठेवायचा, ते ऊर्जाताई काही बिचारा वगैरे नाही आहे, निडर आहे एकदम ते. हुडबुट्टे आता पद्माला असा काही झापतो ना, अहो ही काय पहिली केस वगैरे नाही हो ज्यात वकिलाला त्रास झाला आहे म्हणतो मी. आता त्रास झाला म्हणून कोणी न्याय मागायचं सोडून देतो का? तेव्हा पद्मा कबूल करते की पण ऊर्जाताई इतकी हिंमत नाही आहे साहेब माझ्यात. हुडबुट्टे विचारतो की पण ते दाखवते ना, अहो शिका की काहीतरी तिच्याकडून.
नाही म्हणजे तुमच्या भावाला तुम्ही पळपुटा बनवून सोडणार काय हो पद्माताई? तेव्हा पद्मा रडकून दिल्या येऊन सांगते की साहेब, माझ्यामुळे मला ऊर्जाताईला त्रास होऊ द्यायचा नाही आहे. त्यावर आता तिची बुद्धी अशी काही ठिकाण्यावर आणतो ना हा उळबुट्टे. अहो पद्माताई, उलट तुम्ही केस सोडल्यानंतर जास्त त्रास होणार म्हणतो मी. जरा विचार करायची पद्धत बदला की हो. तुम्ही कशाला उगाचच केस मागे घेताय म्हणतो मी. अहो त्या ऊर्जाताईने तुमच्यासाठी इतकं सगळं केलं की हो. आता तुम्ही ऐनवेळी केस मागे घ्यायचा विचार करताय. तुमच्यामुळे ते आमची मुलगी, आमचा सन्मान, ते चळवळ उभं राहिले की हो. आणि तुम्हीच जर असं केस मागे घेतलं तर बाकीचे मुली खचून जातील की हो. ऊर्जाताईचं काय हसू होईल की हो त्यांचं या जगात. मग काय करता? त्यावर पद्मा विचारते की मग साहेब काय करू मी आता? साहेब, ते हर्षवर्धन जहागीरदारांकडचे आलेले पैसे होते ना, त्याचं काय करायचं मला माहीत नाही आहे बघा. ते पैसे मी तुमच्याचकडे आणून देणार होते. तेव्हा हुळबुटे म्हणतो की ठीक आहे, आता मग एक काम करायचं, पहिलं तुम्ही चहा पिऊन सोडायचा. पद्मा वेड्यासारखी बघायला लागते त्याला. पण हुळबुट्याची ही स्ट्रॅटजी आहे. कारण माने हा इन्स्पेक्टर विकला गेलाय ना हर्षवर्धन जहागीरदाराला, त्याची भनक आहे आपल्या हुळबुट्टेला. म्हणून तो आधी चहाची ऑर्डर दे असं सांगून बहाण्याने त्याला बाहेर पाठवतो. आणि मग तो पद्माची चांगली कान उघडणी करतो. तिला प्लॅन समजावून सांगतो. हे बघा, ते जहागीरदारांकडचे पैसे आले ना, ते आणून तुम्ही पोलीस स्टेशनात सोडायचे म्हणतो मी. आणि त्यानंतर आहे ना, फक्त शांत राहायचं बघा. ते विक्रांत शिर्केची बदनामी करण्यासाठी ऊर्जाताईने 5 लाख रुपये घेतलेत असं त्यांच्यावरती आरोप झालेत हो. बदनामी झाली आहे की त्यांची. आता काय करायचं? त्याच लोकांच्या तंगड्यात त्यांच्याच गळ्यात टाकायच्या. पद्माच्या अजूनही डोक्यात काही शिरत नाही या. तेव्हा हुळबुट्टे म्हणतो की जेवढं मी सांगतो ना तेवढंच करायचं. इकडे जहागीरदारांच्याकडे मात्र मोठं संकट आलं या. कारण आता हर्षवर्धन आणि आदित्य दोघेही डॉक्टरांना विचारतात की अख्खा दिवस निघून गेला, आता संध्याकाळ होत आली आहे, तरीसुद्धा शौर्याची इम्प्रूव्हमेंट का होत नाही आहे, का त्याच्यावरती औषधाचा परिणाम होत नाही आहे. डॉक्टरांनाही कळत नसतं. आदित्य विचारतो की पण आपण तर त्याला औषधं दिली होती ना, मग त्याचा परिणाम दिसायला हवा होता, त्याचा ताप उतरायला हवा होता ना डॉक्टर. सर्वजण इतके पॅनिक झालेले असतात. आता डॉक्टर सांगतात की हे बघा, हे सगळं ना शरीरापलीकडचं आहे. लवकरात लवकर शौर्य नीट व्हायला हवं आहे, नाहीतर मग त्याला आपल्याला हॉस्पिटलाइज करावं लागेल. आता त्यांना दोघांनाही धक्का बसतो. हर्षवर्धनचं पार अवसानच गळून पडतं हर्षवर्धनचं. कारण डॉक्टर सांगतात की आता फार फार तर 3 तास, आणि 3 तासात जर तो शुद्धीवरती नाही आला तर. आदित्य विचारतो तर काय होईल डॉक्टर? डॉक्टर मोठा बॉम्ब फोडतात की तर तो कोमात जाण्याची शक्यता आहे, किंवा त्याच्यासोबत काहीही होऊ शकतं. आता मात्र आदित्य आणि हर्षवर्धनच्या पायाखालची जमीनच हादरते. इकडे पोलीस स्टेशनात ऊर्जा जेव्हा हुळबुट्टेची भेट घेते तेव्हा त्याने पद्माचं मन कसं वळवलं ते सगळं तो ऊर्जाला सांगून सोडतो. इकडे हुळबुट्टीने आता ऊर्जाच्या डोक्यावरचं खूप मोठं ओझं हलकं केलेलं असतं. ऊर्जाला तो मोठ्या विश्वासाने सांगतो की ती पद्मा आता केस मागे घेणार नाही म्हणतो मी. विश्वास ठेवा हो मॅडम माझ्यावरती. हे बघा, माझा ना एक महत्त्वाचं प्लॅनिंग आहे, ते नंतर मी तुम्हाला सांगतो. कॅश आणले आहेत ना तुम्ही? तेव्हा ऊर्जा पटकन ते बँकेतून काढून आणलेले पैसे हुळबुट्टेच्या हाती सोपवते. तो पैसे चेक करतो आणि ऊर्जाचं कौतुक करतो की व्हेरी गुड मॅडम. आता ही कॅश एकदाची तुम्ही आता माझ्या हातात आणून सोडली ना, म्हणजे याच्यावरचा हक्क तुम्ही सोडलं हो. आता तुम्ही फक्त एक स्टेटमेंट आम्हाला लिहून द्यायचं. या पैशाचा माझ्याशी काहीही संबंध नाही आहे. मला माहिती न होता हे पैसे कोणीतरी माझ्या अकाउंटमध्ये आणून डिपॉझिट केलेत. अहो मॅडम, अर्ध केस तर इथेच संपलं बघा. ऊर्जा तेव्हा विचारते की पण साहेब, हे पैसे मुळात मी घेतलेच नव्हते, हा आरोप तर खोटा सिद्ध होतच नाही ना. तेव्हा हुळबुट्टे तिची समजूत घालतो की मॅडम, अहो एकदाचे पैसे आम्हाला दिलेत ना तुम्ही, तुम्ही हक्क सोडला की नाही. आता तो व्यक्ती कोण आहे? आत्माराम गमले, ज्याने तुमच्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट केले. तो माणूस एकदाचा आमच्या हातात आला की केस संपली की. तेव्हा ऊर्जा विचारते की तुम्ही शोधलेत का त्याला? हुळबुट्टे म्हणतो की पण मुंबई पोलीसपासून किती पळणार हो तो. पण मॅडम, ही इन्फॉर्मेशन नक्की तुम्हाला कोणी दिली
हे सिक्रेट तुम्ही सिक्रेटच ठेवलं आहे की हो. तेव्हा आता ऊर्जा थोडीशी गडबडते. ती सांगते की साहेब, खरं तर ही इन्फॉर्मेशन पद्माला दिली होती. हुळबुटे खोदून चौकशी करतो कुणी. आता ऊर्जा तर शौर्याचं नाव नाही घेऊ शकत. आता इकडे सगळं अनपेक्षितच घडतं या. कारण आजी चक्क रडत धावत येते ती म्हणजे ऊर्जाच्या घरी. पूर्वाला ती हात सोडून विनंती करते की प्लीज अगं, माझा शौर्य खूप मोठ्या संकटात आहे. हे बघ पूर्वा, मी त्यांच्या लग्नाबद्दल बोलायला आलेले नाही आहे. शौर्याची अवस्था खूप वाईट आहे. एकदा ऊर्जाला त्याला भेटू देत. तेव्हा पूर्वा स्पष्ट नकार देते की मी तुम्हाला हात जोडते, तुम्ही निघून जा इथून. आजी रिक्वेस्ट करते की शौर्याची तब्येत ठीक नाही आहे, एकदा ऊर्जाला भेटू देत, त्याला बरं वाटेल. तेव्हा पूर्वा चिडून विचारते की आणि कुठे भेटू द्यायचं? तुम्हाला काय वाटतं, मी माझ्या मुलीला जागीरदारांच्या घरी पाठवायचं आहे? ते शक्य नाही आहे. आजी हात सोडून कळकळीची विनंती करते की पूर्वा, ठीक आहे, भेटायचं नाही, पण एकदा फोनवरती तिचा आवाज त्याला ऐकू दे गं. नाहीतर त्याच्यासोबत खूप वाईट घडू शकतं. त्याची तब्येत बिघडली आहे. पण प्रेक्षकांनो, पूर्वाला पण फक्त ही सगळी नाटकंच वाटतात हा. अच्छा, म्हणजे तुमचं हे सगळं नवीन नाटक चालू झालं का? तेव्हा आजी रडतच रिक्वेस्ट करते की नाही नाही गं पूर्वा, हे बघ, शौर्याचं खरं प्रेम आहे ऊर्जावरती. त्याने याचा खरंच खूप मोठा धसका घेतला आहे गं. फक्त एकदा ऊर्जाचा आवाज त्याला ऐकू देत, नाहीतर शौर्याचं काहीतरी बरं वाईट. आणि ती थांबते, रडायला लागते. तिला अश्रू अनावर होतात. तिकडे हुळबुटे एकच हट्ट धरून बसलेला असतो. इन्फॉर्मेशन कुणी पुरवली ते सांगा. ऊर्जा म्हणते की मुळात आत्माराम गमले हा माणूस अस्तित्वात आहे की नाही यावरतीच शंका आहे मला. हुळबुटे तिला महत्त्वाची इन्फॉर्मेशन देतो की आहे होय मॅडम, तो माणूस अस्तित्वातच आहे. मुलुंड ब्रांचमध्ये तो स्पष्ट दिसला की हो CCTVमध्ये. आता हे स्टेटमेंट बघा, 27 तारखेला तुमच्या अकाउंटमध्ये ही कॅश डिपॉझिट झाली. ती कॅश होती म्हणून कळलं हो, ते चेकसारखं नसतं ना. आणि तुमचे मुलुंडच्या ब्रांचमध्ये ना याचा चेहरा स्पष्ट दिसलाय की हो. तेव्हा ऊर्जा म्हणते की पण त्या माणसाला शोधणं सोपं आहे. हुळबुटे सांगतो की आम्ही शोधून काढणार की हो. अहो, तुमचं केसपासून लक्ष भटकवण्यासाठीचं केलेलं प्लॅनिंग आहे हो, ते जाऊ दे, ते सोडा. माझं फक्त आता एकच लक्ष आहे, त्या विक्रांत शिर्केला अटक करायची बघा. तुमच्यावरती हल्ला केलेली ती माणसं आहेत ना, ते शोधायला मी आता काही माणसं कामाला लावलेत हो. त्याच्यातले एक जरी माणूस सापडला ना, त्या विक्रांत शिर्केची कशी हालत करतो ना, ते बघाच तुम्ही. आता हुळबुटेने स्वतःच इतकं प्रकरण हाती घेतले, त्यात त्याने सूत्रही हलवल्यात म्हटल्यानंतर ऊर्जाचं अर्ध टेन्शन तर तिथेच गळून पडतं. आणि मग काय प्रेक्षकांनो, इतका छान असा भाग आता इथेच संपतोय. बघूयात पुढे काय ट्विस्ट आहे. अरे बापरे, आता शौर्यावरती खरंच खूप मोठं संकट कोसळले या. कारण घरातले सगळेच जण आता शौर्यासाठी रडत असतात, प्रार्थना करत असतात. विजया म्हणते की डॉक्टर 3 तास म्हटले होते ना, आता फक्त शेवटचा अर्धा तास उरलाय. त्यातच आता दिव्याने मोका साधून पद्माची भेट घेतली आणि ती आता तिच्या हाती पैसेही टेकवते. पण तेच पैसे तिच्याच हाती परत सोपवत पद्माने आता ती केस सोडायला स्पष्ट नकार दिलाय आणि सोबतच एक मोठी अटही ठेवली आहे. आता ती अट काय आहे सध्या दाखवली नाही आहे, बहुतेक उद्या दाखवतील प्रेक्षकांनो. आणि त्यातच आता ऊर्जाचा हट्ट म्हणून पूर्वाने दळवी काकूने आणलेलं स्थळ त्या लोकांना बोलवायचं ठरवलंय आता. पण खरंच शौर्याचा जीव वाचवण्यासाठी ऊर्जा जाईल का? आणि फक्त शौर्यावरती राग आहे म्हणून ऊर्जा हे लग्न करते. शौर्य तिला कसं थांबेल? पाहणं तितकंच मनोरंजक ठरेल प्रेक्षकांनो. भाग कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा.